नमस्ते गुरुजन वर्ग. आदरणीय गुरुजनांनो, छोट्या छोट्या मुलांचं आपल्याला गणितीय क्रिया त्यांना कशा शिकवायच्या आहेत. तर माझ्याकडे अध्ययन निष्पत्ती आहे. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज विद्यार्थ्यांना करताना ती उभी, आडवी बेरीज त्यांना करता यायला हवी. मग हे करण्याचं उद्दिष्ट आपण कशातून साध्य करणार आहोत, तर त्यासाठी मी एक खेळ घेतलेला आहे. त्या खेळातून आपल्याला बेरीज कशी करायची, त्याचं दृढीकरण कसं करायचंय ते शिकायचं आहे. खेळाचं नाव आहे खजिना मिळवा. पाहूया तर आता त्याचं उद्दिष्ट. विद्यार्थ्यांना बेरीज शिकताना उत्साह वाढवणे, गटाने काम करायला शिकवणे आणि बरोबर उत्तरांमुळे यशाची अनुभूती देणे. त्यासाठी तयारी काय करायची, म्हणजेच आपलं साहित्य. 10 ते 15 आपल्याला बेरजेची कोडी लिहिलेल्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या हव्यात. मग बेरजेची कोडी म्हणजे काय, तर 4 अधिक 6, 7 अधिक 8, 10 अधिक तुम्हाला जी हवी ती संख्या, 10 अधिक किती घेणार म्हणजे 14 येणार. ते त्या वयोगटानुसार आपण कोडी घ्यायची. मग नंतर लहान नाणी, टोकन्स, बटणे, बिया, रंगीत कागदांचे तुकडे इत्यादी साहित्य आपल्याला लागणार. एक चार्ट किंवा छोटा खजिन्याचा नकाशा घ्यायचा. त्यामध्ये 5 ते 6 टप्पे दाखवले आहेत. उदाहरणार्थ बेट, पूल, डोंगर आणि मग नंतर ते खजिना. आता खेळ कसा खेळायचा, तर गट तयार करायचे. यामध्ये आपल्याकडे जर पटसंख्या कमी असेल तर एक विद्यार्थी पण आपण घेऊ शकतो आणि जास्त पटसंख्या असेल तर गट तयार करूनही आपल्याला हा खेळ घेता येतो. विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये विभागा. प्रत्येक गटाला वेगळं नाव द्यायचं. उदाहरणार्थ ह्या गटाला मोर गट दिलं, इकडचा गट आपण वाघ गट घेतला आणि सगळ्या गटांना नियम आपण समजावून सांगायचे. प्रत्येक गटाला एका वेळी एक कोडं दिलं जाईल. बरोबर उत्तर दिलं की त्यांना नाणं मिळेल व नकाशावर ते एक पाऊल पुढे जायला मिळेल. चुकीचं उत्तर दिलं तर त्या फेरीतून वंचित राहतील आणि पुढच्या फेरीत पुन्हा त्यांना संधी मिळेल. नकाशावरील टप्पे. प्रत्येक गट खजिन्याकडे आपल्या नकाशावर पुढे 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 सरकत जाईल. उदाहरण, बेटावर सुरुवात, नंतर पूल ओलांडला, डोंगर चढला आणि शेवटी खजिना गाठला. शेवट. खजिन्यापर्यंत सर्वात आधी पोहोचलेला गट विजयी ठरेल. इतर गटांनाही त्यांच्याकडे किती नाणी आहेत यावरून त्यांचं कौतुक केलं जाईल. आता उदाहरण म्हणजे कोणती कोडी घ्यायची गुरुजन वर्ग? बघा, तर उदाहरण म्हणजे 5 अधिक 7, 9 अधिक 6 हे आपली कोडी झाली. नंतर 8 अधिक किती, बरोबर 15, 12 अधिक 4, 10 अधिक 10. आता यामध्ये आपली भूमिका काय असायला हवी बरं? तर प्रत्येक बरोबर उत्तराबरोबर विद्यार्थ्यांना टाळ्या व प्रोत्साहन देणे. चुकीच्या उत्तरावर सौम्यपणे समजावून देणे, पुन्हा विचार कर आणि बघू. प्रत्येक गटात सगळ्यांना उत्तर देण्याची संधी मिळेल याची दक्षता घ्यावी. आणि शिकण्याचे फायदे. विद्यार्थ्यांना बेरीज हे तात्विक गणित या खेळामधून सोपं व लक्षात राहणारं होतं. गटात काम केल्याने सहकार्य व संवाद कौशल्य वाढतं. स्पर्धा असल्यामुळे प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण होते. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण गणित या विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत. घटक बेरीज, उपघटक, बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करणे. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 20. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. आदरणीय सर्व शिक्षकांना नमस्कार. 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो ही क्षमता क्रमांक 19 विद्यार्थ्यास प्राप्त झाली आहे. आज आपण क्षमता क्रमांक 20 मध्ये 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून
बेरीज करता येणे ही अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांनी संपादित करण्यासाठी वर्ग पातळीवर शिक्षकाने कोणते उपक्रम घ्यायचे याविषयी माहिती मिळविणार आहोत. आपल्याला वस्तू मोजून बेरीज करता येते. आता आपण बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करूया. त्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे ते बघूया. बेरीज करण्यासाठी आपल्याला अंक 0 ते 9 असलेले कार्ड, या पद्धतीने आपल्याला हे कार्ड तयार करून घ्यायचे आहे. बेरजेचे चिन्ह बेरीज करण्यासाठी अधिक म्हणजे बेरीज हे चिन्ह वापरले जाते. एकक दशक असलेला तक्ता. बेरीज म्हणजे नेमके काय त्याचा अर्थ समजून घेऊया. आणले, मिळाले, मिसळले, घातले, ओतले, भरले, वाढले म्हणजे बेरीज असे म्हणता येते. एकत्र केले, एकूण, जमा, अजून, मिळून, सगळे, वाढले म्हणजेच बेरीज होय. एक गठ्ठा, संचय, आणखी, जेवढे तेवढे, गोळा केले, अजून, सामील केले म्हणजेच बेरीज होय. कोणत्याही 2 वस्तू मोजून एकत्र केल्या की बेरीज येते. आपण आता एक उदाहरण पाहूया. 4 पेन्सिली आणि 5 खडू यांची बेरीज केली. एकूण किती झाले? 9. अगदी बरोबर. बेरीज करताना गणितामध्ये हे चिन्ह वापरले जाते. कोणत्याही 2 संख्यांची बेरीज केली तर उत्तर मोठी संख्या येते. 4 अधिक 5 बरोबर 9. 4 आणि 5 पेक्षा 9 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच उत्तर मोठी संख्या आली. बेरीज म्हणजे एका संख्येत दुसरी संख्या मिळवणे. 3 अधिक 4 बरोबर 7. आधीच्या संख्येत दुसरी संख्या मिळवायची आहे, नंतर संख्येत पहिली संख्या मिळवायची आहे. बेरीज करून येणारी संख्या ही दोन्ही संख्यांपेक्षा काय आहे? मोठी संख्या येते. एक अंकी संख्येत 2 अंकी संख्या मिळवायची असेल तर प्रथम एकक स्थानातील संख्यांची बेरीज करायची, मग दशक स्थानातील अंकांची बेरीज करायची. 2 अधिक 11. उदाहरण आपण उभ्या पद्धतीने पाहूया. 2 एकक अधिक 1 दशक 1 एकक यांची बेरीज किती होते पाहूया. 2 एकक अधिक 1 एकक 3 आणि दशकाचा 1 दशकचा 1 म्हणजेच यांची बेरीज 13 येते. म्हणजेच 1 दशक 3 एकक. हेच आपण एकक म्हटलं तर एकूण किती येतात? 13 एकक येतात. आता आपण आडव्या पद्धतीने बेरीज करूया. 2 अधिक 11 यांची आपल्याला बेरीज पाहायची आहे. 2 कंपास पेटी व 11 स्केच पेन हे 2 कंपास आहेत. 11 स्केच पेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता 11 स्केच पेन आणि 2 कंपास पेटी यांची जर एकत्र केलं म्हणजे बेरीज केली तर किती आले? 13. अगदी बरोबर. आता आपण शून्याचा नियम पाहूया. एखाद्या संख्येत 0 मिळवले तर तीच संख्या येते. 5 अधिक 0 किती येतील बरं? चला आपण करून पाहूया. मी हे 5 स्केच पेन घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मला काय करायचे आहेत? 0 स्केच पेन मिळवायचे आहेत. मी हे 0 स्केच पेन मिळवले. किती स्केच पेन झाले बरं? अगदी बरोबर. 5 स्केच पेन राहिलेले आहेत. म्हणजेच एखाद्या संख्येमध्ये 0 मिळवले तर तीच संख्या येते, म्हणजेच 5 येणार आहे. हेच आपण उभ्या पद्धतीने पाहूया. बघा तुम्हाला दिसत आहे काही सफरचंद आहेत फळ्यावर. आता हे एकूण 6 सफरचंद आहेत. त्याच्यामध्ये जर मी 0 सफरचंद मिळवले तर किती सफरचंद राहतील बरं? बरोबर आहे, 6च राहणार आहेत, कारण आपण 0 मिळवले आहेत. 0 म्हणजे काहीच नाही. अगदी बरोबर. एकूण
6 सफरचंद राहणार आहेत. अशा पद्धतीने आज बेरीज करणे हे आपण पाहिलेले आहे. गणितामध्ये बेरजेचे चिन्ह वापरणे फार महत्वाचे आहे हे आज आपण पाहिलेलं आहे आणि या चिन्हाला अधिक असं आपण संबोधतो. तर आज तुम्हाला समजलंच असेल, 2 अंकी संख्यांची बेरीज करायची म्हणजेच त्यासाठी अधिक हे चिन्ह वापरायचं. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण गणित या विषयावर घटक, बेरीज आणि उपघटकामध्ये आपण बेरीज करण्यासाठी आपण एक खेळ खेळणार आहोत. चला तर मग आपण एक खेळ खेळूया. खेळाचे नाव आहे उडी मारणे. जमिनीवर आपण 0 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 आणि 41 ते 50 असे आपण काय करायचे आहेत, कार्ड तयार करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपण 0 ते 10 हे कार्ड वापरूया. अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. हे बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे कार्ड आपण खाली मांडून घ्यायचे आहे. आणि 2 या संख्येजवळ आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा सामावून घ्यायचं आहे. सर्वसामान्य मुलं आहेत ती उड्या मारू शकतात, परंतु दिव्यांग विद्यार्थी हा उड्या मारायला जर सक्षम नसेल तर आपण त्याला चालत जाण्यासाठी हा खेळ घेऊ शकतो. 2 या संख्येवर जर विद्यार्थी उभा राहिला तर त्याला 4 अंक पुढे उड्या मारत जायला सांगायचं आहे. बरोबर आहे. 2 पासून तो काय केला, 4 अंक पुढे गेला. 2, 3, 4, 5, 2 अंक सोडला तर चौथा अंक हा 6वा येतो. म्हणजे 2 पासून पुढे 4 अंक उडी मारली तर तो 6 या अंकावर पोहोचतो आणि दिव्यांग विद्यार्थी चालत जाणार आहे. म्हणजेच 2 आणि 4 हे मिळवले की बेरीज किती येते, 6 येते. आता आपण पाहिलं 2 मध्ये 4 मिळवले की बेरीज 6 येते. मग आता आपण अजून एक कृती करूया. आता विद्यार्थी 6 या अंकावर उभा आहे. त्याला सांगितलं 2 उड्या मार. तर तो 6 अंकावरून 7, 8 म्हणजे जर त्याने 2 उड्या मारल्या तर तो किती अंकावर पोहोचेल, 8. अगदी बरोबर. म्हणजे 6 अधिक 2 किती आले, 8 आले. मग आता जर विद्यार्थी 8 या अंकावर उभा आहे आणि आपण त्याला सांगितलं 4 उड्या मार, मग तो 8 अंकापासून जर 4 उड्या मारत गेल्या तर किती अंक येतील बरं, 9, 10, 11, 12. अगदी बरोबर. म्हणजे 8 या संख्येमध्ये जर 4 ही संख्या मिळवली तर उत्तर किती येतं, 12 येतं. आणि अशाच प्रकारे आपल्याला 50 पर्यंत अंकांची काय करायची आहे, उड्या मारून टप्प्याटप्प्याने बेरीज ही क्रिया कशी होते, कशी घडते हे विद्यार्थ्यांना आपण समजावून द्यायचं आहे. विद्यार्थ्यांना खेळ खूप आवडतात आणि खेळातून विद्यार्थ्यांना ही कृती करायला मिळाली तर निश्चितच बेरीज ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजणार आहे. ते परत कधीही विसरणार नाहीत. तर असेच आपण नवनवीन उपक्रम हे घेतले पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना बेरीजा संबोध स्पष्ट समजावून देता येतो. अशा प्रकारे विविध खेळातून, उपक्रमातून आपण बेरीज संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. त्यासाठी शिक्षकांकडे मणी, गोट्या, खडे, चमचे, खडू यासारख्या अनेक वस्तूंचा वापर अध्यापनात केला तर बेरीज संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी समजून घेऊ शकतात आणि आपल्यालाही समजावून द्यायला खूप सोपे जाईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण एका खूप मजेदार आणि उपयुक्त खेळाविषयी बोलणार आहोत. बिंगो या खेळाद्वारे गणित शिकवणे हा तो विषय आहे. या खेळाद्वारे 0 ते 50 या अंकांचा वापर करून बेरीज विद्यार्थी शिकणार आहेत. गणिती उदाहरणे सोडवणे त्यांना अजिबात कंटाळवाणे वाटत नाही. उलट या खेळाद्वारे ते उत्साहाने शिकतात. चला तर मग टप्प्याटप्प्याने पाहूया हा खेळ कसा खेळायचा.
या कृतीचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थी 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज अगदी आनंदात करू शकतील. दिलेल्या उदाहरणांचे उत्तर पटकन शोधू शकतील आणि खेळातून शिकताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवतील. वर्गात आनंदी वातावरण निर्माण होईल. आता या खेळ खेळताना आपण साहित्याची तयारी कशी करायची ते पाहूया. खेळ सुरू करण्यापूर्वी शिक्षकांनी साहित्य तयार करून ठेवायचं आहे. यामध्ये हे पहा, हे आहे बिंगो कार्ड्स. अशा प्रकारचे प्रत्येक विद्यार्थ्याला 3 बाय 3 आकाराचे कार्ड द्यायचे आहेत आणि यामध्ये चौकटीत बेरजेची उत्तरे लिहिलेली आहेत. बघा, उदाहरणार्थ 49, 39, 34, 35 अशा प्रकारे ही उत्तरे आपल्याला दिसत आहेत. आता साहित्याची तयारी करताना आपल्याला प्रश्नांची यादी करायची आहे. शिक्षकाकडे साधारण 10 ते 15 बेरजेची उदाहरणे तयार असली पाहिजेत आणि ही उदाहरणे 0 ते 50 या अंकांच्या मर्यादेतलीच असावेत. आता चिन्ह लावण्यासाठी म्हणजे यामध्ये उत्तर जे आलं असेल तर त्या उत्तरावर ते झाकून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बटण, खडे, बिया, खडू किंवा त्याच्याकडे खोडरबर आहे, पट्टी आहे, काहीही ठेवून हे अंक तो लपवून ठेवू शकतो. आता पाहूया खेळाची पद्धत. आपण काय करूया, सर्व विद्यार्थ्यांना हे जे आहे बिंगो कार्ड्स हे वाटायचे. त्यांना सर्व नियम समजावून सांगायचे आणि मग शिक्षक उदाहरण विचारतील, विद्यार्थी बेरीज करून उत्तर शोधतील. जर त्यांच्या कार्डवर असेल तर ती चौकट झाकतील. बरोबर? असं एक एक उदाहरण विचारत जायचंय. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याच्या कार्डवर आडवी, उभी किंवा अशी तिरकी या सगळ्या तिन्ही चौकटी झाकल्या जातील तेव्हा तो विद्यार्थी मोठ्याने ओरडेल, बिंगो. शिक्षक लगेच ती उत्तरे पडताळून पाहतील आणि जर उत्तर बरोबर असेल तर त्या विद्यार्थ्याला विजेता म्हणून घोषित करायचं आहे. चला, या खेळाचं आपण प्रात्यक्षिक पाहूया. हा खेळ आपण प्रत्यक्ष खेळून बघूया. हे आहेत माझ्यासोबत असलेले आजच्या खेळातले आपले विद्यार्थी. हा बिंगो कार्ड्स तुला घे आणि हा कार्ड तुला घे. आणि एक लक्षात ठेवा, आता जे उत्तर येईल ना मी प्रश्न विचारल्यावर त्या उत्तराला तुम्ही गोल करायचंय. चालेल? ओके, मी आता तुम्हाला विचारते. बघा, 25 अधिक 15, 35 अधिक 10, 22 अधिक 15, 32 अधिक 15. बिंगो. अरे वा, बघा किती सुंदर हा खेळ आहे. अशा प्रकारे या विद्यार्थ्याचं इथे आपल्याला उभ्या रेषेमध्ये बिंगो झालेला आहे आणि हा गेम तुम्ही मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटायच्या आधी कोणत्याही वेळी घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करू शकता आणि बेरजेची सुद्धा आवड निर्माण करू शकता. धन्यवाद.